नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहरात मध्यरात्री झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण शहर हादरले। एमआयडीसी चौकात भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत वडील आणि त्यांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर दुसरी मुलगी गंभीर जखमी असून तिची प्रकृती चिंताजनक आहे। या हिट अँड रन प्रकरणात कार चालकाने पहाटे स्वतःहून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती मिळाली आहे। सविस्तर माहितीनुसार अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एमआयडीसी चौकात रविवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला। प्राप्त माहितीनुसार गजानन श्रीरामजी माकोडे हे त्यांच्या दोन मुली सपना आणि प्रियंका यांना घेऊन दुचाकीने एमआयडीसी चौकात आले होते। मोठी मुलगी सपना माकोडे हिला पुण्याला जाण्यासाठी ट्रॅव्हल्स बस होती, तिला बसवर सोडण्यासाठी ते रात्री सुमारे 12:05 चौकात पोहोचले होते। याच वेळी नांदगाव पेठकडून बडनेराच्या दिशेने सुसाट वेगाने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की तिघेही दुचाकी स्वार सुमारे 50 ते 60 फूट रस्त्यावर फरफटत गेले। अपघातानंतर पोलिसांनी तातडीने जखमींना इरविन रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती गजानन माकोडे आणि त्यांची मोठी मुलगी सपना माकोडे यांना मृत घोषित केले, तर धाकटी मुलगी प्रियंका माकोडे गंभीर जखमी असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला होता, मात्र सोमवारी पहाटे त्याने स्वतःहून पोलीस स्टेशन गाठून आत्मसमर्पण केले असल्याची माहिती समोर आली आहे। या हिट अँड रन अपघाताचा पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहेत। भरधाव वेग आणि बेफिकिरी वाहन चालकांमुळे होणारे अपघात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत। या दुर्दैवी घटनेमुळे एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे। या प्रकरणाचा पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहेत। अमरावती शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। एमडी म्हणजेच मेफेड्रोन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांनी त्यांना पीसीआर मिळवलाय। मिळालेल्या माहितीनुसार अमरावती शहर गुन्हे शाखेला 14 मार्च 2026 रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की मुंबईहून एक व्यक्ती अमरावती शहरात एमडी म्हणजेच मेफेड्रोन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येत आहे। या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील नवी वस्ती येथील सर्किट हाऊस परिसरात सापळा रचला। कारवाई दरम्यान पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद रफिक मोहम्मद सलीम वय वर्ष 42 राहणार अंधेरी वेस्ट मुंबई आणि सोहेल खान फिरोज खान वय वर्ष 26 राहणार छायानगर अमरावती यांचा समावेश आहे। पोलिसांनी आरोपींकडून एकूण 76 ग्रॅम एमडी पदार्थ जप्त केला। त्याची अंदाजी किंमत 11,40,000 रुपये असल्याचे सांगितले जाते आणि या प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून इतर आरोपी फरार आहेत, ज्यांचा तपास पोलीस करीत आहेत। अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने 18 मार्च 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलीस कोठडी दरम्यान आरोपींकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता पोलीस निरीक्षकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान एमडी मुक्त अमरावती हा संकल्प पूर्ण करण्यासाठी अमरावती पोलिसांकडून अंमली पदार्थांविरोधात सातत्याने कठोर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आणि लवकरच या प्रकरणात मोठा उलगडा होण्याची शक्यता सुद्धा पोलिसांनी व्यक्त केली आहे। अमरावती महानगरपालिकेची 17 मार्चची आगामी आमसभा ही सभा विकासाची ठरणार की फक्त शब्दांचा खेळ? यंदाच्या कार्यसूचीमध्ये 35 प्रश्न आहेत, वेळ मात्र फक्त 30 मिनिटांचा। 4 प्रशासकीय विषय आणि तब्बल 99 प्रस्तावांचा डोंगर उभा करण्यात आलाय। प्रशासकीय विषयांमध्ये हॉकर्सच्या मुद्द्यांवर खडाजंगी होण्याची शक्यता आहे, पण खरंच जनतेचे कळीचे मुद्दे यात मांडले गेलेत का? पार्षदांनी विचारलेल्या प्रश्नांकडे पाहिलं तर पुन्हा तेच जुने रडगाणे, साफसफाई, रस्ते, नाली आणि लाईट। पण शहराचा श्वास कोंडणाऱ्या अतिक्रमणाच्या विळख्यावर कुणीही बोलायला तयार नाही। आज अमरावतीत अतिक्रमणाने असं काही जाळं विणलंय की प्रशासन हतबल झाल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय।
दुर्दैव असं की एकाही नगरसेवकाने हा ज्वलंत प्रश्न महासभेत मांडण्याचे धाडस दाखवलेले नाही. आणखी एक गंभीर विषय म्हणजे पार्किंगचा प्रश्न. शहरात नवनवीन शोरूम्स आणि व्यावसायिक इमारती उभ्या राहत आहेत. मनपाने पास केलेल्या नकाशात पार्किंग दिसते, पण प्रत्यक्षात तिथे दुकानं थाटली आहेत. नागरिक नाईलाजाने रस्त्यावर वाहनं उभी करतायत आणि दुकानदारांनी चक्क फुटपाथ गिळंकृत केलंय. सांगा, सामान्य पादचाऱ्यांनी चालायचं कुठून? याआधी स्वच्छतेच्या मुद्द्यावर रात्री 10:30 वाजेपर्यंत विशेष सभा चालली, पण निकाल काय? स्वच्छता अभियान सपशेल फेल ठरलं. आता 17 मार्चच्या या सभेत नगरसेवक खरंच जनतेचे प्रश्न गांभीर्याने मांडणार की पुन्हा एकदा वेळेचा अपव्यय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सिंधी समाजाचे इष्टदेव भगवान झुलेलाल साई यांच्या जयंतीनिमित्त साई झुलेलाल वेलफेअर फाउंडेशन आणि समस्त सिंधी समाजाच्या वतीने 14 मार्च ते 22 मार्च दरम्यान झुलेलाल जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भगवान झुलेलाल साई यांना सिंधी समाजात वरुण देवाचा अवतार मानले जाते. त्यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक घरात जलपूजन करण्याची परंपरा आहे. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेली भव्य शोभायात्रा 20 मार्च रोजी दुपारी 4 वाजता नेहरू मैदान इथून सुरू होणार आहे. ही शोभायात्रा राजकमल चौक, जयस्तंभ चौक आणि आदर्श हॉटेल मार्गे शहरातील प्रमुख मार्गांनी फिरून राम लक्ष्मण संकुल येथे पोहोचणार आहे. शोभायात्रेचे यंदा 11वे वर्ष असून सायंकाळी 4:30 वाजता राजकमल चौक येथे भगवान झुलेलाल साई यांची भव्य महाआरती आयोजित करण्यात आली आहे. या शोभायात्रेमध्ये भगवान झुलेलाल साई यांच्या आकर्षक देखावे, धार्मिक देखावे, वारकरी दिंडी, महाकाल झांज पथक, ढोलताशा पथक आणि साऊंड बँड यांचा समावेश राहणार आहे. तसेच खाटूश्याम बाबा आणि बालाजी भगवान यांच्या देखावे शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरणार आहेत. शोभायात्रेच्या समारोपानंतर महाराणा साहेबांच्या अखंड ज्योतीची पूजा करून जलामध्ये विसर्जन करण्याची परंपराही पार पाडली जाणार आहे. या भव्य शोभायात्रा आणि महाआरतीचे अमरावती शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महोत्सव समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले. हर साल सिद्धि समाज के इष्ट देवता झूलेलाल साईं का जन्मोत्सव बड़े ही धूमधाम से मनाया जाता है। इस वर्ष भी झूलेलाल साईं का जन्मोत्सव बड़े धूमधाम से मनाया जा रहा है। 14 मार्च से लेकर 22 मार्च तक भव्य सांस्कृतिक और धार्मिक कार्यक्रमों का आयोजन किया गया है। 20 मार्च को भव्य शोभा यात्रा नेहरू मैदान से, संपूर्ण सिंधी समाज की यह शोभा यात्रा नेहरू मैदान से प्रारंभ होगी और शहर के विविध स्थानों पर भ्रमण करके रामपुरी कैंप, कृष्णानगर, नानक नगर, सहकार नगर में इसका समापन होता है। क्योंकि इस वर्ष 11 वर्ष इस शोभा यात्रा को पूर्ण होने जा रहे हैं, तो विशेष इस शोभा यात्रा में महाआरती का आयोजन किया गया है, जो कि शिव शक्ति आइसक्रीम राजकमल चौक के पास होगा। इसमें सिंधी समाज की सभी पूज्य पंचायतें, संपूर्ण सिंधी समाज और अमरावती शहर में रहने वाले हिंदू संगठन, धार्मिक संस्थाएं और लगभग बहुत सारे अमरावती कर्म जो है इस भव्य आरती में शामिल होने वाले हैं। झूलेलाल साईं जो है सिंधी समाज के इष्ट देवता है, लेकिन उनकी उपलब्धि जल से हुई थी, इसीलिए उन्हें वरुण देवता का अवतार माना जाता है। शोभा यात्रा में मुख्य झांकी हमारी हर साल की तरह इस साल भी झूलेलाल साईं का बहराणा साहिब, जिसमें अखंड ज्योत प्रज्वलित की जाती है। सभी का मानना ऐसा रहता है कि इस अखंड ज्योत में झूलेलाल साईं विराजमान रहते हैं, इसीलिए इस ज्योत का बड़ा महत्व रहता है। तो मेरी सभी अमरावतीकर से विनती है कि जिस तरह हम सभी कार्यक्रमों में एक साथ मिलकर कार्यक्रम आयोजित करते हैं, उसी लिए 20 तारीख को जो शोभा यात्रा और राजकमल चौक पे जो महाआरती का आयोजन किया गया है, उसमें भी संपूर्ण अमरावती समाज जो है वो उपस्थित रहे, साथ में मिलकर हम ये उत्सव मनाएं, एकता का परिचय दें। अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे एक मोठी दुर्घटना घडली. वरुड रेल्वे क्रॉसिंग जवळ पिकअप व्हॅनचा भीषण अपघात झाला असून या अपघातात तब्बल 27 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 19 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे. सविस्तर माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील रेल्वे क्रॉसिंग परिसरात पिकअप व्हॅनचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आणि या माहितीनुसार पिकअप व्हॅन मधून प्रवास करणारे प्रवासी रेल्वे क्रॉसिंग जवळून जात असताना अचानक हा अपघात घडला. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने वाहनातील अनेक प्रवासी गंभीर जखमी झालेत. या दुर्घटनेत एकूण 27 जण जखमी झाले असून त्यापैकी 19 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केले.
जखमींना तात्काळ वरुड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असलेल्या 19 जणांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे रेफर करण्यात आले. या अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि अपघाताचे नेमके कारण काय याचा तपास सुरू केला आहे. नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास पथकाने वेगाने तपास सुरू केला. फिर्यादी सहजाद शेख यांनी 15 मार्च रोजी रात्री त्यांच्या घरासमोर उभी केलेली स्प्लेंडर मोटरसायकल चोरीस गेल्याची तक्रार नोंदविली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना कळमना पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की बकरामंडी परिसरात एक संशयित इसम चोरीच्या गाडीसह उभा आहे. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने आपले नाव प्रेमंत उर्फ गोलू संतोष कुमार सिंग वय वर्ष 19 असे सांगितले. त्याच्याकडून स्प्लेंडर आणि पल्सर अशा 2 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. चौकशीत त्याने दोन्ही गाड्या चोरी केल्याची कबुली दिली. या कार्यवाहीत पोलिसांनी 50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन्ही गुन्ह्यांमध्ये 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. ही कार्यवाही नागपूर शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कळमना पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली. पोलीस स्टेशनला API श्री मुसळे साहेब यांचे DB पथक वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांना एक माहिती मिळाली की आरोपी नामे हेमंत उर्फ गोलू संतोष कुमार सिंग याच्याकडे चोरीचे वाहन आहे. त्यावरून सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक चोरीचे वाहन मिळून आले. अधिक विचारपूस केली असता त्याने यापूर्वी सुद्धा एक चोरी केली असल्याचे सांगितले. सर्जाबार समोरून एक वाहन चोरी केले असल्याचे सांगितले. वरून दोन्ही वाहन त्याच्याकडून जप्त करण्यात आले आणि त्या आरोपीकडून 2 गुन्हे अपराध क्रमांक 315 आणि अपराध क्रमांक 211 असे 2 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहे. सदरची कामगिरी मान्य पोलीस आयुक्त डॉक्टर श्री रवींद्र कुमार सिंगल सर, आमचे जॉईंट CP श्री रेड्डी सर, साऊथ रिजन सर श्री राठोड सर, आमचे झोन 5चे DCP श्री निकेतन कदम सर, आमचे ACP कळमना श्री ओव्हाड सर यांचे मार्गदर्शनात API श्री मुसळे साहेब आणि त्यांच्या टीमने 2 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. आरोपीचं नाव हेमंत उर्फ गोलू संतोष कुमार सिंग असून हा पावनगाव येथे राहणार आहे. आरोपीचा याच्यापूर्वीचा रेकॉर्ड नाही आहे, परंतु आरोपीने ते वाहन चोरी केलेले आहे. त्याच्या ताब्यातून दोन्ही वाहनं जप्त करण्यात आलेले आहेत. दोन्ही वाहनाची किंमत जवळपास 1 लाख रुपये आहे. नागपुरातून एक मोठी कारवाई समोर आली आहे. पाचपावली पोलीस ठाणे हद्दीत गोवंशीय जनावरांची निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली आहे. 15 मार्चच्या सकाळच्या सुमारास पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की कडबी चौक येथे मोतीबाग चौककडे एक महिंद्रा बेलोरा पिकअप मधून गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बोला हायस्कूल जवळ सापळा रचला. काही वेळात संशयित बेलोरा पिकअप दिसताच पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिला. मात्र वाहन थांबताच चालक आणि त्याचा एक साथीदार गाडी सोडून घटनास्थळावरून फरार झाले. पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 6 जिवंत गोवंशीय जनावरे अत्यंत निर्दयतेने चारा पाणी न देता बांधून ठेवलेली आढळून आली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत जनावरे आणि बेलोरा पिकअप अशा सुमारे 5,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बचावलेली जनावरे पुढील काळजीसाठी गौशाळेत दाखल करण्यात आली. या प्रकरणी फिर्यादी पोलीस अंमलदार राजू सूर्यभान श्रीवास यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी पुढील तपासात 2 आरोपींना अटक केली आहे. नवाब अब्दुल कुरेशी वय वर्ष 54 राहणार मोमीनपुरा आणि दशरथ सत्तूजी वाघाडकर वय वर्ष 33 राहणार मोहपाक कडमेश्वर ही अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. बरोबर आहे. बीट मार्शल्स नाईट बीट मार्शल पेट्रोलिंग करताना पहाटे त्यांना एक डाऊट आलं. गाडी जात होती मोतीबागेरे मोमीनपुराकडे. त्यांना गाडी अडवल्यानंतर थोडा भासाबाजी झाली. त्या प्रकरणात तरी पोलीस गाडी न सोडता गोवंशीला ताब्यात घेतले. 6 गायी 3 वासरू असे 6 जनावर होते. जवळपास 1.5 लाखाचा मुद्देमाल, टोटल वाहनासहित 5 लाख मुद्देमाल जप्त केलेले आहे आणि गोवंश येथे सुरक्षित जनावरांना पोहोचवण्यात आलेले आहे.
आणि त्याच्यात आरोपी शोध घेऊन एक चालक मोहब्बत साहेब गणमेश्वर त्याला अटक करण्यात आले. सोबतच ज्याचं जे जनावर होते पुरेशी मोमीनपुराचं त्याला पण अटक करण्यात आलेलं आहे. तपास PSI तिडके करत आहे. नाईट अधिकारी PSI तिडके आहे, आनंद सिंग आहे, हवालदार नितीन राऊत आणि अनुज ठाकूर, राजू श्रीवास यांनी ही कारवाई केलेली आहे. नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तांडापेठ येथील विणकर कॉलनीमध्ये राहणाऱ्या काही नागरिकांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी प्रशांत निळकंठ पौनीकर वय वर्ष 40 आणि देवेंद्र निळकंठ पौनीकर वय वर्ष 44 यांनी वाईन स्कीमच्या नावाखाली गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले. फिर्यादी अविनाश मदनलाल बुर्डे यांना आरोपी प्रशांत पौनीकर यांनी स्वतःला एका नामांकित कंपनीत काम करीत असल्याचे सांगत 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 20,000 रुपयांचा नफा मिळेल असे आश्वासन दिले. सुरुवातीला आरोपीने फिर्यादीला काही नफा देऊन विश्वास संपादन केला. त्यामुळे परिसरातील इतर नागरिकही या स्कीम मध्ये गुंतवणूक करण्यास तयार झाले. दरम्यान 19 मे 2025 ते 7 मार्च 2026 या कालावधीत आरोपींनी संगनमत करून फिर्यादीकडून 11,14,200 रुपये तर फिर्यादीसह इतर 5 जणांकडून मिळून एकूण 50,97,295 रुपये घेतल्याचा आरोप आहे. पैसे भरल्याचे दाखविण्यासाठी आरोपींनी व्हॉट्सअपवर बनावट पावत्या आणि चलन पाठविले. मात्र गुंतवणूकदारांनी नफ्याची रक्कम मागितल्यानंतर आरोपींनी मॅनेजरचा अपघात, निवडणूक आदी कारणे सांगत वेळ काढूपणा केला. याचबरोबर पैसे परत मागितल्यावर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. बरोबर आहे. अविनाश बुर्डे सोबत आणखी 5 लोक असे 6 पीडित येऊन तक्रार केली पोलीस स्टेशनला की एक वाईन शॉपची स्कीम तयार करून डुप्लिकेट बिलं द्यायचे त्यांना आणि पैसे जमा केल्यानंतर त्यांनी 2-3 महिने त्यांना मदत केलं, पैसे वापस केले. त्याच्यानंतर मुद्दल जवळपास 6 लोकांनी 50 लाख रुपयाची फसवणूक केलेले प्रशांत पौनीकर तांडापेठ बांगलादेशच्या त्याला ताब्यात घेतलेलं आहे. त्याचा तपास सुरू आहे. बरोबर आहे, त्याच्यावरती तपास सुरू आहे. आता PCR घेऊन APS म्हणून हे तपास करीत आहे. नागपूरमधील संगम रोडवरील लेझर रेस्टॉरंट अँड बारमध्ये 13 मार्च 2026 रोजी काही आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवत बारमध्ये दहशत माजविली होती. आरोपींनी बार मॅनेजरला धमकावून तसेच बार मालकाला फोन करून खंडणी मागितली. त्यानंतर बारच्या गल्ल्यातील सुमारे 20,000 रुपये रोख रक्कम आणि विविध विदेशी ब्रँडच्या दारूंच्या बाटल्या जबरदस्तीने घेऊन ते पसार झाले. या घटनेनंतर MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी 2 स्वतंत्र पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वैभवनगर वानाडोंगरी येथील एका घरावर छापा टाकत 4 आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अजित रमेश सातपुते, प्रीतम उर्फ मॅगी मोरकुटे, हर्षल उपरीकर आणि बादल गिरसाबडे यांचा समावेश आहे. याशिवाय राकेश पटले आणि अखिलेश पांडे यांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून एक विदेशी बनावटीची पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे, चाकू, फोल्डिंग स्टील रॉड, एक स्विफ्ट कार आणि सुमारे 50,000 रुपयांची विदेशी दारूच्या बाटल्या असा एकूण लाखोंचा मुद्देमाल जप्त केलाय. मुख्य आरोपी अजित सातपुते याच्यावर नागपूर शहरात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असून एका प्रकरणात त्याला आजन्म कारावासाची शिक्षा झाली आहे. तो पॅरोलवरून फरार होता आणि वारंवार पोलिसांना चकवा देत होता. मात्र पोलिसांनी शिताफीने कारवाई करत त्याला अखेर जेरबंद केले. ही कार्यवाही पोलीस उपायुक्त परिमंडल क्रमांक 1 यांच्या मार्गदर्शनाखाली MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन आणि त्यांच्या पथकाने केली. नागपूरमधील इम्प्रेस मॉल येथे एका 12वीच्या विद्यार्थ्याने उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यश सुनील झाडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो धंतोली नॅशनल कॉलेजमध्ये 12वीचा विद्यार्थी होता. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार नागपूर शहरातील जवाहरनगर मानवाडा परिसरातील रहिवासी यश सुनील झाडे हा 12वीचा विद्यार्थी होता. तो धंतोली नॅशनल कॉलेज येथे शिक्षण घेत होता आणि 14 मार्च 2026 रोजी दुपारच्या सुमारास IITचा पेपर असल्याचे सांगून तो घरातून बाहेर पडला होता. मात्र प्रत्यक्षात IITचा पेपर 13 मार्च रोजीच झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान तो नागपूरमधील इम्प्रेस मॉल येथे गेला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
मॉलच्या वरच्या छतावरून दुसऱ्या छतावर उडी घेत त्याने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विद्यार्थ्यांनी IIT ची परीक्षा दिली होती अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली आहे. त्यामुळे 14 मार्च रोजी त्याच्या मनात नेमके काय सुरू होते याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सध्या या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यातील जे मृतक आहेत यश सुनील झाडे, त्यांचं राहणं जवाहरनगर मानेवाडा, ते धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये 12वीचे विद्यार्थी होते. दिनांक 14/3/2024 रोजी दुपारी IITचा पेपर आहे म्हणून ते घरून निघाले होते, परंतु त्या दिवशी IITचा पेपर नव्हता, तो 13 तारखेला झालेला होता. कदाचित दुपारी 2 वाजता ते घरून निघाले होते. दरम्यानच्या काळामध्ये ते एमपीएस मॉलमध्ये आले असतील आणि एमपीएस मॉलच्या वरच्या छतावरून त्यांनी दुसऱ्या छतावर उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे. नेमकं कारण जाणून घेण्यासाठी गणेशपेठमध्ये मर्ग दाखल करण्यात आलेला आहे व सदर मर्गाची चौकशी सुरू आहे. ते पेपर तर त्यांनी दिलेला आहे, कारण की त्यांच्या वडिलांना मी विचारलं तर ते 13ला पेपर झालेला त्यांनी कॉलेजमधनं कन्फर्म केलेला आहे, त्याच्यामुळे पेपर त्यांनी दिलेला आहे. पण 14ला ॲक्च्युअल काय झालं काय नाही, त्यांच्या डोक्यात कसं काय ते आत्महत्येविषयी आलेलं आहे, त्याची चौकशी सुरू आहे. आतापर्यंत तरी चौकशीमध्ये काही निष्पन्न नाही. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. सावडी सदोबा वन परिसरात एका बिबट्याचे कुजलेल्या अवस्थेतील अवशेष आढळून आल्याने वन विभागात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या बिबट्याचे दात आणि नख काढण्यात आल्याचे समोर आल्याने वन्यजीव शिकारीची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील दक्षिण आर्णी वन परिक्षेत्र अंतर्गत सावडी सदोबा जंगल परिसरात उघडकीस आली आहे. वन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार वरुडशेत वर्तुळ परिसरात एका बिबट्या प्राण्याचे कुजलेल्या अवस्थेतील अवशेष आढळले. प्राथमिक अंदाजानुसार हा मृत्यू सुमारे 15 दिवसांपूर्वी झाला असावा असे वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. घटनास्थळी तपास करताना बिबट्याचे दात आणि नख काढण्यात आल्याचे दिसून आले आहे. तसेच काही अंतरावर प्लास्टिकच्या पिशवीत त्याचे काही अवशेष सापडल्यामुळे वन्यजीव शिकारीचा संशय अधिकच बळावला आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक तौर यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रोशन मेहर, वन परिक्षेत्र अधिकारी चंद्रशेखर भोजने, वर्तुळ क्षेत्र सहाय्यक मनोज घोडमारे तसेच वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. वन विभागाने घटनास्थळी पंचनामा करून बिबट्याचे अवशेष पुढील तपासणी आणि शवविच्छेदनासाठी नागपूर येथे पाठवले आहेत. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून हा मृत्यू नैसर्गिक आहे की शिकारीमुळे झाला आहे याबाबत वन विभाग तपास करत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात चर्चेला उधाण आले आहे. रावेर तालुक्यातील वाघोड गावातील पीक संरक्षक सहकारी संस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. गावातील कमलेश पाटील यांनी हरभरा पिकाचे नुकसान झाल्याची तक्रार संस्थेकडे 6 मार्च 2026 रोजी केली होती. मात्र संचालक मंडळाने अर्जदार हा शेतकरी सभासद नसल्याचे आणि त्याच्या वडिलांवर संस्थेची थकबाकी असल्याचे कारण देत तक्रार निकाली काढल्याचे सांगितले जाते. त्यामुळे संतप्त झालेल्या कमलेश पाटील यांनी रावेर येथील दुय्यम निबंधक सहकारी कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली आहे. पिकाची चोरी झाल्याने नुकसान भरपाई मिळावी तसेच संस्थेच्या संचालक मंडळ व सचिवांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. तक्रारीनुसार अर्जदाराचे वडील हे संस्थेचे सभापत असून त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे घरातील कर्ता मुलगा म्हणून आपण न्याय मागितला, मात्र सभासद नसल्याचे कारण देत तक्रार फेटाळणे हा अन्यायकारक निर्णय असल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणात संस्थेच्या मनमानी कारभाराची चौकशी करून हरभरा पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जयस्तंभ चौक परिसरात दुपारच्या सुमारास अचानक भीषण आग लागली.
आगीने अल्पावधीतच भीषण रूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीत 6 ते 7 दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. यामध्ये 2 कृषी केंद्र, 1 वडापाव सेंटर, 2 भेळगाडी सेंटर आणि 1 घड्याळ दुरुस्ती सेंटर तर 1 फळ फ्रूट सेंटर यांचा समावेश आहे. दुकानातील सर्व साहित्य आगीत भस्मसात झाले असून लघु उद्योजकांचे अंदाजे 60 ते 70 लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मी दुकानावर बसलेला असताना जेव्हा आगीचा हा काळासार धूर दिसत होता तेव्हा मी ताबडतोब अग्निशमन दलाला आमच्या कर्मचाऱ्यांना फोन केला आणि आमचे कर्मचारी इथं पोहोचलो त्याच्या 2, 4, 5 मिनिटाच्या आत कर्मचारी सुद्धा हजर झाले. इतका अक्षरशः काळासार धूर होता आणि इतकी ज्वलंत आग होती की तिथपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं. पाणी मारत असताना दोन्हीकडून आपली आग फैलली नाही पाहिजे म्हणून 2 ठिकाणी गण वेगवेगळे करून एका भागाला आणि एक दुसऱ्या भागाला अशा पद्धतीनं आग विझवण्यासाठी सर्वच सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी खूप मोलाचा यात वाटा उचलला. परंतु आग इतक्या भीषण प्रमाणात होती की हे सर्व थांबवण्यासाठी खूप वेळ लागला. तरी कर्मचाऱ्यांनी दोन्ही अग्निशमन वेळेवर त्वरित उपलब्ध केल्या आणि खूप शर्तीचे प्रयत्न केले. तरी आता जे काही व्हायचं होतं ते झालंच आणि जे त्यापेक्षा असं मी म्हणेल की जास्त प्रमाणात काही वाचलं सुद्धा. आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपण ही आग आटोक्यात आणण्यात थोडंफार यशस्वी झालो. व्यावसायिक आहेत आणि फळाचं दुकान आपलं आहे. आपल्या परिसरामध्ये आग लागली. हे मागून आग लागली. आपला दुकानात माल होता समोर दुकान आपली फ्रूटची. हे आग अशी लागली का आपण त्याला हेच नाही काय 10 मिनिटाचा टाइम दिला. आपल्या दुकाने भाड्याने दिलेली होती. ही माझी दुकान आहे आणि माझी दुकान म्हणजे काय फकीरा भाऊ आहे. फकीरा भाऊला मी भाड्याने दिलेली होती आणि त्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे. म्हणजे 3-1 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये त्यांचा माल इतका भरपूर हे झालेला आहे त्यामध्ये की म्हणजे पुष्कळ आणि त्यांची गरिबीची परिस्थिती आहे आणि गरिबीची हालाकीची परिस्थिती आहे. त्यांनी जसं का माल इथं आणून ठेवला होता आणि त्यांचं जसं पुष्कळ नुकसान झालेलं आहे. तरी शासनानं फकीरा भाऊला बी आणि मला बी मदत करा हीच मी शासनाच्या हिशोबाने मी विनंती करतो. आपलं काय मत आहे? शेख फकीरा शेख रजाक भागवान. मी कालच माल आणला होता. आंब्याचे कॅरेट होते सर्व. मोठी दुकान आहे. याची दुकान आपण भाडे घेतली होती. 4 वर्षांनी आपल्याला भाड्या नाही आणि आपल्याला भक्कम नुकसान झालंय. काय आपल्याला टाइमच नाही भेटला. 5 मिनिटात पूर्ण खाक झाले दुकान आहे. प्रशासनाला काय विनंती करणार? आता प्रशासनाने आमच्या गरीबाला पाहावं बस इतकं बोलणं आपलं. काही नाही. संबंधित विभागाने आपल्याला बिलकुल मदत करावी. तुमच्या पत्रकाराच्या माध्यमातून आम्हाला जसं काही हे भेटत असेल तर फार चांगली गोष्ट होईल. आणि तुम्ही पत्रकार हेच आमची गोष्ट, गरिबाची गोष्ट जसं का शासनापर्यंत पोहोचू शकता हीच आमची पत्रकाराला विनंती आहे. प्रशासनाला आपण त्या संदर्भामध्ये विनंती करूया आणि आपल्याला चांगल्यात चांगली मदत मिळण्याचा प्रयत्न करूया. आपण आग लागली काय आपल्या भावना? माझं दुकान वसुंधरा ॲग्रो सेंटर कृषी केंद्र आहे. त्या दुकानामध्ये पूर्ण औषधीचा स्टॉक होता, बियाणं होतं. ते पूर्ण जळून खाक झालंय. अंदाजे 15 ते 20 लाख रुपयाचं नुकसान आहे. प्रशासनाला काय विनंती करणार आपण? प्रशासनानं काय येऊन पंचनामा करून काय होत असेल त्यांच्याकडून शक्य असेल तितकी मदत करावं. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान चिखली पोलीस स्टेशन, तहसील प्रशासन तसेच स्थानिक नेत्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. शहरामधील बॉम्बे मार्केट यातील वाटिका साईडच्या काही दुकानांना आग लागलेली आहे. प्रशासन त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. आग विझवण्याचे पूर्ण प्रयत्न हे प्रशासनाच्या वतीने चालू आहेत. मला नागरिकांना एकच विनंती करायची आहे की आपण शांतता राखा. प्रशासन त्या ठिकाणी पूर्ण काही काळजी आपली घेत आहे. आजच्या या दुर्घटनेमध्ये जीवितहानी त्या ठिकाणी काहीही झाली नाही. हे आपल्या सर्वांचंच नशीब त्या ठिकाणी. परंतु अतिशय कष्टकरी गरीब अशा परिवाराचं प्रचंड नुकसान झालेलं आहे.
आता तहसीलदार याचा पंचनामा करतील आणि जे आपले पीडित आहेत त्या पीडितांना सरकारच्या वतीने जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी त्या ठिकाणी आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. चिखली शहरातील मध्यवर्ती भागात लागलेल्या या भीषण आगीमुळे लघु उद्योजकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना शासनाकडून तातडीची मदत मिळते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज दुपारी जयस्तंभ चौकाजवळ बॉम्बे मार्केटमधील काही दुकानांना आग लागल्याची माहिती आम्हाला फोनद्वारे कळाली आणि त्यानंतर लगेचच 5 ते 10 मिनिटांमध्ये नगरपालिकेचे 2 अग्निशमन वाहन या ठिकाणी आले आणि आग विझवण्याचं काम केलं. आगीचं प्रमाण थोडं जास्त प्रमाणात आग लागली होती, त्यामुळे बुलढाणा नगरपालिकेची आपण अग्निशमन गाडी बोलवली आणि त्यानंतर आग साधारणतः अर्धा पाऊण तासामध्ये आपण आग आटोक्यात आणू शकतो. वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर महसूल प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. शहरातील काही हॉटेल आणि चहा नाश्ता केंद्रांवर अचानक छापे टाकत तपासणी करण्यात आली. या कारवाई दरम्यान 3 ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे उघड झाले असून संबंधितांकडील सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई कारंजा शहरात महसूल प्रशासनाने केली. रवी महाले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षण अधिकारी स्मिता नायगावकर यांनी शहरातील हॉटेल तसेच चहा नाश्ता केंद्रांवर अचानक छापे टाकत तपासणी मोहीम राबवली. तपासणी दरम्यान 3 वेगवेगळ्या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे समोर आले. नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे संबंधित ठिकाणांहून सिलेंडर जप्त करण्यात आले असून संबंधितांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान अशाच प्रकारची कारवाई रिसोड शहरातही करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. महसूल प्रशासनाने अशा प्रकारे घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांविरुद्ध पुढेही अशाच धडक कारवाया सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील मुख्य मार्केट परिसरात मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत 4 ते 5 दुकाने जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लापूर मार्केट परिसरात मध्यरात्री अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने विक्राळ रूप धारण करत परिसरातील 4 ते 5 दुकाने भस्मसात केली. या आगीत हार्डवेअर दुकान, हॉटेल तसेच चपलांच्या दुकानांसह इतर काही दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. आगीमुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून लाखो रुपयांची मालमत्ता आगीत नष्ट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. दरम्यान आग लागल्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलिसांकडून आणि संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान मध्यरात्री लागलेल्या या आगीत व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आग लागण्यामागे कारण काय हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. ही बातमी एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.